what's happening guys? My name is Tanish and you're watching Tanish the Explorer and Gaming. तर मित्रांनो आज आपली पहिल्यांदा जर्नी होणार आहे ट्रान्स हार्बर लाईन मध्ये आणि ती होणार आहे 99239 ठाणे नेरूळ सिमेंट स्लो लोकल ट्रेन मध्ये. दर फ्रिक्वेन्सीच्या बद्दल बोललं गेलं तर सॅटर्डेला पण चालते, संडेला पण चालते, दर दिवशी चालते आणि ही निघते ठाण्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 9 वरून आणि तुम्हाला पोहोचवते नेरूळच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर. टोटल हॉर्स आपले असणार आहे 8 आणि टोटल टाइम लागणार आहे 30 मिनिट्स आणि टोटल डिस्टन्स असणार आहे 21 किलोमीटर्स. आणि मित्रांनो पहिल्यांदा येत आहे ट्रान्स हार्बर लाईन मध्ये लोकल ट्रेन जर्नी तर प्लीज या ब्लॉगला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो तुम्ही मला इंस्टावर पण फॉलो करा कारण की तिथे मी न्यू रील्स टाकतो लोकल ट्रेनच्या बद्दल. तर प्लीज आता मी तुम्हाला भेटेन थेट सीधा ठाणे रेल्वे स्टेशनला. तोपर्यंत बाय बाय. तर मित्रांनो फिलहाल तर ठाण्याला आहे बघा, ही आपली ट्रेन इथे उभी आहे. मी हा क्लोजमध्ये चढणार आहे, 3रा कोच आहे हा. मित्रांनो इथे यायचपर्यंत काय माझ्या इथे घडलं ना, यायचपर्यंत मी तुम्हाला ते सगळं सांगतो काय घडलं माझ्याबरोबर ठाण्याला यायलासाठी. खूप जास्त जर्नी होणार आहे मित्रांनो, पहिल्यांदा जर्नी होणार आहे ट्रान्स हार्बरमध्ये, म्हणून या ब्लॉगला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझ्या इंस्टावर पण फॉलो करा आणि सेकंड चॅनलला पण सबस्क्राईब करा. मित्रांनो इंटिरियरवरती हँडल्स, इथे डोर बंद करायचं सिस्टम, इथे पकडायचं, इथे हँडल वरती बघा, इथे लगेच स्पेस, इथे पण पकडायचं आहे. इथे पुशनवाले सीट कारण की फर्स्ट क्लास आहे. इथे विंडोवरती एमर्जन्सी चेन पूल आणि या सिस्टमने आम्ही विंडो बंद करू शकतो. आणि वरती पंख्याचे बटन्स, हे लाईट्स. मित्रांनो या 20706 CSMT हजरत हुजूर साहेब नांदेड वंदे भारतचा अनाऊन्समेंट होतं म्हणून मी आतमध्ये आलो. हे बघा त्या साईडला लेडी फर्स्ट क्लास, तिकडं लेडीज सेकंड क्लास, इथे जेंट्स फर्स्ट क्लास. मी आपला कोच नंबर 2154A. मी तुम्हाला चुकून अरायवल नाही दाखवू शकलो, त्याच्यामागे पण एक स्टोरी आहे, मी तुम्हाला सांगतो. टोटल ठाण्याला 10 प्लॅटफॉर्म आणि हा रेल्वे स्टेशन इंडियाचं फर्स्ट स्टेशन आहे, सेकंड स्टेशन आहे. आणि बघा हा 8 नंबर, आम्ही फिरत आहे 9 नंबरवर, 8 तिथे 7 5 आणि 7 नंबरवर वंदे भारत येतात, 5 नंबरवर वंदे भारत येते, 7 नंबरवर जनशताब्दी कोकणातला जायला आणि तेजस एक्सप्रेस पण 7 नंबरला. हे बघा मित्रांनो तिथे वाशी स्लो लोकल येत आहे. आणि मित्रांनो 2-3 वर्ष आधी इथे रेट्रोफिटेड EMU पण चालायची, पण तिथे बंद झाली आणि उरण लाईनला मग चालू झाली, पण आता ती पण बंद झाली. तिला फेब्रुवारीला रिटायर केला. इथे मित्रांनो इथे सबअर्बन रेल्वेचा मॅप लिहिला आहे पूर्ण. डिपार्ट फ्रॉम ठाणे ऑन टाइम निघालो. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर आलेली गाडी 1107 एरोजनची बळवला कामांनी एक्सप्रेस आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर आलेली गाडी 1107 हे बघा मित्रांनो बाजूला एक लेक आहे, हे बघा ठाण्याला. आणि मित्रांनो कोण बघता ही व्हिडिओ ठाणेवरून प्लीज कमेंट करा, #ठाणे #MH04. मित्रांनो एक आपल्या बाजूचे जे ड्रोन ट्रॅक्स आहे ना, ते पारसिक टनल जाणार आणि ते 4 ट्रॅक्स जाणार वाया कलरवा मुंब्रा. मी इथे माझा फोन लावतो, तर तुम्हाला माहितीच आहे कारण की मी असं स्टिक करतो. इथं खूप जास्तच गरम झालं आहे. हां अरे बघा खाली खाडी, समुद्र पण बोलू शकतात, असे खाडीच आहे, समुद्राचं असं नसेलच. त्याच्यानंतर आपला फर्स्ट स्टॉप आहे दिघागाव. मी पण खूप त्याबद्दल मित्रांनो माझ्याबरोबर असं घडलं की माझा आधी प्लॅन होता नेरूळ ठाणे ब्लॉग बनवायचं. 2-13 जी लोकल आहे ना त्याने नेरूळ ठाणे ब्लॉग बनवायचा
आणि येताना ठाणेपर्यंत पण मी 12:36च्या पनवेलने येणार होतो नेरूळला, पण ती कॅन्सल केली ना, म्हणून मी वाया सेंट्रल रेल्वे आलो. तर ऑब्व्हियसली ही तीच ट्रेन आहे 2:13ची, पण ती आता ही ऑपोजिट जाते, ठाणे ते नेरूळ जाते ही. यार असा माझ्यासोबत घडलं. पण मी एक व्लॉग बनवणार आहे, शूट ते करून तो व्लॉग असणार आहे, त्याच्यामध्ये मी पूर्ण असं दाखवलं आहे की माझ्याबरोबर काय काय घडलं. तर प्लीज तो व्लॉग बघा प्लीज. वैसे या ब्लॉगच्या नंतर येणार आहे तो ब्लॉग, आणि आला तर लवकर मी इन्फॉर्म पण करीन तुम्हाला लोकांना इंस्टाग्रामवर, म्हणून मला इंस्टा फॉलो करा. मित्रांनो हे बघा, ही ठाणे लोकल ही आता अपोजिटवरून पनवेल बनेल. हे बघा, त्यानंतर आपला फर्स्ट स्टॉप आहे दिघागाव. दिघागाव 12 जानेवारी 2024ला बांधलं गेलं, बांधकाम पूर्ण झालं आणि स्टार्ट झाला तो दिघागाव रेल्वे स्टेशन. आणि त्याच सेम 2023 आणि त्याच सेम टायमाला उरण लाईन पण चालू केली होती. बघा मित्रांनो, ही आहे आपली लोकल. फिलहाल तर लेट नाही चालू आहे, काय नाही, ते लागला थोडं. हे बघा, ही आहे आपली नेरूळ लोकल. हे बघा, ठाणेवरून सुटते, ठाणे नंतर येतो दिघागाव, मग येतो ऐरोली, मग येतो रबाळे, मग घनसोळी, मग कोपर खरियाणे, आणि मग तुर्बे, मग जुईनगर, मग त्याच्यानंतर लास्टली नेरूळ. आणि आम्ही नेट दिघागाव आहे बघा, न्यूली इंट्रोड्यूस स्टेशन दिघागाव. 3 वर्ष झाले. प्लॅटफॉर्म इज ऑन लेफ्ट साइड. बघा, प्लॅटफॉर्म लेफ्ट साइड. आणि या साईडला याला टोटल 4 प्लॅटफॉर्म आहे. या स्टेशनला आम्ही आलो प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर. ब्लॉग बनवताना मजा येते. फिलहाल आम्ही पोहोचलो दिवा ऐरोली. या स्टेशनचं नाव आधी दिवा ऐरोली होता, म्हणून चुकून तोंडात ना. बाय द वे, आम्ही आलो आहे ऐरोलीला. ऐरोलीचा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर. ऐरोलीला टोटल 2च प्लॅटफॉर्म आहे. ऐरोली नंतर आहे रबाळे, घनसोळी, कोपर खरियाणे, तुर्बे, त्यानंतर जुईनगर, मग लास्टली नेरूळ. मित्रांनो हे बघा, ते समोर काय लिहिला होता, ऐरावली लिहिला होता समोर. डिपार्ट फ्रॉम ऐरोली. दिवा ऐरोली बघा, या सगळं दिवा ऐरोली लिहिलं आहे. हो भाई, इकडल्या स्टेशन वरती लॉक नाही केला होता स्टेशन नेम, दिवा ऐरोली लिहिला होता. मित्रांनो इथे बघा काय लिहिलंय, राबाडा लिहिलंय. आणि असलीमध्ये स्टेशनचं नाव बघा काय, राबाडा. अनाऊन्समेंट पण राबाडा होत आहे, पण इथे लिहिलंय रबाळे. वाटतं हिंदीमध्ये रबाडा बोलतात.
हे बघा आला रबाळे. रबाळेला पण 2 प्लॅटफॉर्म आहे. मित्रांनो फिलहाल आम्ही बोलतोय राबावाड्याला. राबावाडा लिहिलंय काय नवीन नाव. तर पण मित्रांनो सगळे स्टेशनचे नाव लिहिले आहे. दिवा एरोलीचा लिहिला होता, आळीवाली, आणि आता रबाळेचा लिहिलं आहे. रबाळा. गणसोलीला काय लिहिलं असेल, गणसोलीचा काय लिहिलं असेल. बाय द वे डिपार्ट फ्रॉम रबाळे. ट्रेन खाली आहे आणि दोघांना सोडून बाकी पूर्ण ट्रेन खालीच आहे. अरायव्हिंग ॲट घनसोळी आणि समोर ठाणे लोकल. तो घनसोलीला खूप जास्तच गर्दी आहे. हे बघा न्यूली पेंटेड सिमेंट CMU आहे. बघा मित्रांनो आउट ट्रेन्स याचा घनसोली रेल्वे स्टेशनचा. डिपार्ट फ्रॉम घनसोली. त्याच्यानंतर आपला हॉल्ट आहे कोपर खैराणे. हे बघा मित्रांनो या साईडला एक सिमेंट CMU आणि अरायव्हिंग ॲट कोपर खैराणे. कोपर खैराणे. कोपर खैराण्याच्या बाहेरचा व्ह्यू. आणि हे बघा फर्स्ट प्लॅटफॉर्म बाजूला होता. फर्स्ट डे, सेकंड डे. डिपार्ट फ्रॉम कोपर खैराणे. आणि हे बघा समोर मालगाड्या उभ्या आहे आणि अल्को लोकोमोटिव्ह आहे. किती दिवसानंतर अल्को लोकोमोटिव्ह बघायला भेटलं आहे. हे बघा वॅग 9चे 2 लोकोमोटिव्ह आणि समोर अल्को. WDM 3D आहे. सगळ्यातलं मेन स्टेशन, कारण की त्या स्टेशनला आहे 4 स्टेशन, 4 प्लॅटफॉर्म आणि सगळ्याला 2-2 प्लॅटफॉर्म आहे, पण याला 4 आहे. आता तुम्ही बोलणार की हे कसं, हे काय बोलतो, ठाण्याला 10 आहे, नेरूळला 7 आहे, पण ट्रान्स हार्बर लाईनसाठी किती ते बोलतो. तर तुर्बेला आहे 4, त्याच्यापैकी 2 वाशी, 2 पनवेल, नेरूळ, बेलापूरचे बेडी. आणि मित्रांनो सगळे स्टेशन चांगले सगळे स्टेशन मेन आहे, पण ज्यादातर गर्दी घनसोळीला होते. सांगा मला काय कोण घनसोळीचे असतील मला लवकर सांगा, कारण की मी पहिला पण खूप वेळा आलो आहे. नेहमी घनसोळीलाच गर्दी होते आणि ट्रेन खाली होती. म्हणून प्लीज मला कॉमेंट करून सांगा हे काय हाय काय. मित्रांनो हे दोन्ही ट्रॅक्स वाशीच्या इथे डिवाईड झाले आणि आम्ही आता नेरूळ, पनवेल, बेलापूरचे भेटतो. हे बघा समोर आहे मालगाडी उभी त्या साईडला.
आणि आम्ही 2 पनवेल, बेलापूर CBD, नेरूळ. हे बघा तुर्भे खूप जास्तच मोठा रेल्वे स्टेशन आहे. खूप जास्तच हे केलं बिल्ड. पहिला स्टेशन तुर्भे, पुढील स्टेशन तुर्भे, नेक्स्ट स्टेशन तुर्भे. हे बघा केवढा चांगला स्ट्रक्चर आहे. पूर्ण कवर्ड आहे म्हणून थोडं कालोख कालोख वाटत असेल. बाय द वे अरायव्हिंग ॲट तुर्भे. किती फास्ट वाटतं ना. तुर्भे, पुढील स्टेशन तुर्भे, नेक्स्ट स्टेशन तुर्भे, अगला स्टेशन तुर्भे. मित्रांनो या साईडला तुर्भेचा आउटरेंज. हा फर्स्ट आहे प्लॅटफॉर्म. हा फर्स्ट. या साईडला सेकंड आहे, थर्ड आहे, फोर्थ आहे. डिपार्ट फ्रॉम तुर्भे. निघालो है तुर्भे वरून. हम लोग छूट गए हैं तुर्भे की तरफ. तुर्भे वरून बघा. आता थोडेच वेळात हे 2 लाईन जातील वाशीच्या साईडला, म्हणजे त्या साईडला, आणि आम्ही सरळ जाणार आहे. मित्रांनो याच्यानंतर येणार आहे जुईनगर नंतर नेरूळ. तर मी ते दोन्ही स्टेशन दाखवेन तुम्हाला. मी या ब्लॉगमध्ये लिटरली सगळे स्टेशन दाखवले. दोन्ही लाईन गेले वाशीच्या साईडला. तरी मला माहिती नव्हतं हे वाशीचे ट्रॅक्स आहे. हे आम्ही हार्बर लाईनला एंटर केला. हे आहे जुईनगर रेल्वे स्टेशन. आणि हे बघा इथे काहीतरी नागप लिहिलं आहे वाटतं. या स्टेशनच्या नावामध्ये नागप होता. अरायव्हिंग ॲट जुईनगर. जुईनगरला टोटल 4 प्लॅटफॉर्म्स आहे. त्याच्यापैकी 2 ट्रान्स हार्बर लाईननी घेतले आणि 2 त्या साईडला हार्बर लाईन. एक पनवेलला जाणारी, एक वडाला CSMT. हे बघा आता हे बघा हा माणूस उतरला म्हणून आता ट्रेनमध्ये अख्ख्या कोणच नाही. आता मीच एकटा. डिपार्ट फ्रॉम जुईनगर. त्याच्यानंतर लास्ट हॉल्ट नेरूळ. आणि बघा हा कोणतरी चढला आहे म्हणून आता मी एकटा नाही. डिपार्ट फ्रॉम जुईनगर. कारण माझ्या हँडल्स पर्यंत हात पोचताय. मित्रांनो समोर नेरूळच्या आउटरला ठेवली आहे उड्डाणसाठी लोकल. अरायव्हिंग ॲट नेरूळ. आर लास्ट डेस्टिनेशन. अरायव्हिंग ॲट आर लास्ट डेस्टिनेशन नेरूळ. आणि नेरूळचं स्टेशन कोड तुम्ही मला कमेंट करून सांगा. If you enjoyed this vlog, like it and share it to all rail friends and subscribe for more train vlogs and express train vlogs. Thanks for watching.